पब्लिकमध्ये असा फोटो घ्या. फोटो बी टाका. व्हिडिओ पण घ्या. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी गणेश चतुर्थी निमित्त आस्था, निष्ठा आणि श्रद्धा घेऊन इको गणेश यावर पथनाट्य सादर करीत आहोत. तरी तुम्ही शांततेने ऐकून घेणार असा विश्वास तसं विनंती करतो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. अरे नितीन, गणपती विसर्जन कधी रे? गणपती विसर्जन कधी असो, तुझ्या भावाची पूर्ण तयारी झाली. अरे तुझ्या भावाची पण फुल तयारी झाली. कुर्ता झालाय, पेटा झालाय, शूज झाले, गॉगल झाले, फुल फॉर्म मध्ये तुझ्या भाऊ पण. एकटा कुठून घेतलाय? कुर्ता तुझ्या भाऊ शिवाय टाकला एकदम फुल फिटिंग मध्ये. फुल फिटिंग मध्ये म्हणजे काय, मागून पुढून झपाट का? नाही रे वेडा, फुल फिटिंग मध्ये पूर्ण परफेक्ट शिवला आहे. ही बघ योगिता आली. काय काय योगिता, हे गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे? कसली तयारी रे? घरची ऐकून राडा करताय. पप्पा म्हणे घरी विसर्जन करू. कसली मजा येणार? पप्पा म्हणे या वर्षी मानापानाने करू. मानापानाने टाकणार वर्षी करतोय ना. मानापानाने म्हणजे काय ग? म्हणजे पारंपरिक पद्धतीने. काय भानगड लावली आहे पारंपरिक मध्ये? ते तर करतोय ना आपण दरवर्षी. एक काम करू, घरचे तर लेक्चर देतच राहतात. आज करून घेऊ क्लिअर. हे बघा साहेब जात आहेत, त्यांना विचारून घेऊ. हा बोला बोला. घरचे म्हणतात की आपण घरच्या घरीच गणपती बाप्पा विसर्जन करू, ते पण पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने. आम्ही तर खूप कन्फ्यूज आहोत. आणि पर्यावरणपूरक म्हणजे काय? अरे पर्यावरणपूरक म्हणजे निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही त्या पद्धतीने गणपती विसर्जन म्हणजे पर्यावरणपूरक गणपती विसर्जन. बरं साहेब, म्हणजे कसं? अरे सोपे उपाय आहेत ना. आपण पीओपीच्या मूर्तीच्या जागेवर शाडू मातीची मूर्ती वापरू शकतो. नैसर्गिक रंगांसारख्या रंगांचा वापर करून आपण गणपती सजावट करू शकतो. किंवा प्लास्टिक विरहित माळा वापरून आपण गणेश उत्सव हा साजरा करू शकतो. शाडू मातीची मूर्ती खूप महाग मिळत असते. यावर पण आहे ना उपाय. ज्याला पुरवडेल तो घे. देव छोटा असो वा मोठा, तो देव तर देवच. पीओपीची छोटी मूर्ती द्या आणि तिच्या घरीच विसर्जन करा. पीओपीच्या मूर्तीचं विसर्जन कसं करू? पीओपीच्या मूर्तीला छोटा खड्डा करून त्यात पाणी भरावं किंवा कृत्रिमरित्या बनवलेल्या टाक्यांमध्ये पाणी भरून त्याला घरीच सजावट करायची. केल्यानंतर त्याला घरीच विसर्जन करून त्या मूर्तीला परत कारखानदाराला परत आपण करू शकतो. पुढच्या वर्षापासून आम्ही तसेच करणार आहोत. अरे हेच तर नाही, भले मोठे मंडळ शहरांमध्ये भले मोठे गणपती असतात. ते समुद्र किनाऱ्यावर नदीकाठी विसर्जन केले जातात. काही दिवसानंतर त्या मूर्तींना स्वच्छता अभियानवाले, महानगरपालिका किंवा निसर्ग संवर्धन समितीसारख्या समिती एकत्र येतात. त्या मूर्तींना जमा करून त्यांची कारखानदाराला परत करतात आणि विल्हेवाट लावतात. जेणेकरून तीच मूर्ती तो कारखानदार पुढच्या वर्षी पुनर्वापर म्हणून यूज करतो. हो, शहरामध्ये पाहिले आहे आम्ही. हेच नाही, आपल्या जवळपासच्या जलस्रोतांजवळच्या मूर्त्या पडलेल्या असतात, त्यांना आपण देखील एकत्र करू. एकत्र केल्यानंतर त्यांची विल्हेवाट कारखानदाराला लावू, जेणेकरून पर्यावरणाला नुकसान होणार नाही आणि पीओपीच्या मूर्तींचे व्यवस्थित विसर्जन होईल. गणपती बाप्पा मोरया, आला रे आला, गणपती आला. वारे स्वार्थी मानवा, वारे स्वार्थी मानवा, तू तर तुझ्या नियमांचं पाहिलंस, निसर्गाचं पाहिलंस, पण माझं काय? माझ्या प्रेमाचं काय? माझ्या मानापानाचं काय? माझ्या सन्मानाचं काय? तुम्ही तर माझे आगमन सोहळे, विसर्जन सोहळे फार आनंदाने पार पाडतात, फार उत्साहात पार पाडतात. पण विसर्जनानंतर तीच मूर्ती नदी किनारी, समुद्र किनारी तुटलेल्या हातांनी, निघालेल्या पायांनी व तुटलेल्या सोंडनी पडलेली राहते. त्याचं काय? माझ्या प्रेमाचं काय? अरे मानवा, एवढंच नाही तर तीच मूर्ती तुम्ही पुलावरून फेकून विसर्जन करतात आणि दुसऱ्या दिवशी विसरतात. आणि काही दिवसांनी नगरपालिकेचे कर्मचारी येतात आणि मशीनद्वारे तिची विल्हेवाट लावली जाते. एवढंच नाही तर माझे छायाचित्र तुम्ही पत्रिकांवर छापतात, गाडींवर छापतात, टी शर्टांवरही छापतात. त्याच गाडींवरची धूळ पुसायला तुम्ही तेच टी शर्ट वापरतात. अरे हीच का तुमची श्रद्धा? हीच का तुमचं प्रेम? हो देवा, चुकलं आमचे. यापुढे अशी कोणती प्रकारची चूक होणार नाही, जेणेकरून तुमच्या श्रद्धेला, मानाला कोणत्याही प्रकारची गालबोट लागणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. गणपती बाप्पा मोरया. अरे बाळांनो, मला धिंगाणा नकोय.
मला ढोल ताशामध्ये तुमचं स्वागतही नकोय. मला फक्त प्रेमाने एकाग्रतेने तुमचं प्रेम हवंय. घरामधले 3 लोक सुद्धा जर एकाग्रतेने माझं नामस्मरण घेत असतील तरी मी तुमच्या पाठीशी सदैव आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मी आज आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाची गोष्ट तुम्हाला सांगत आहे. महाभारत लिहिण्यासाठी महर्षी व्यासांनी गणपती बाप्पांना विनंती केली. गणपती बाप्पांनी ती मान्य केली, पण त्यावर गणपती बाप्पांनी अट टाकली की जोवर आपलं महाभारत लिहिलं जात नाही त्याशिवाय आपण थांबायचं नाही. या उलट महर्षी व्यासांनी अट टाकली की अर्थ समजल्याशिवाय तुम्ही लिहिणार नाही. या जवळपास 3 वर्षांचा कालावधी गेला. या 3 वर्षांच्या कालावधीत गणपती बाप्पांचं शरीर आखडत गेलं आणि शरीरात खूप प्रमाणात उष्णता वाढत गेली. यामुळे महर्षी व्यासांनी गणपती बाप्पांना मातीचा लेप लावला. गणपती बाप्पांनी नंतर ते माती पाण्यात जाऊन विसर्जन केलं. यामुळे आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करतो. आता हे झालं आध्यात्मिक, पण आपण ऐतिहासिक आणि सामाजिकही कारण बघूया. लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि राजकीय विचारांचा प्रसार करण्यासाठी केलेला हा एक निर्णय होता, जेणेकरून त्यावेळी ब्रिटिश सरकारने हिंदू मेळाव्यांवर बंदी घातली होती. हा उत्सव पुणे आणि गिरगाव मुंबई येथे सुरू करण्यात आला. त्यातून लोकांना एकत्र येऊन स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी होण्याची चान्स मिळेल. थोडक्यात गणेशोत्सव हा एक धार्मिक परंपरा नसून एक स्वातंत्र्याच्या चळवळीला बळ देण्यासाठी सामाजिक आणि राजकीय प्रयत्न होता. गणपती बाप्पा ऐका प्रत्येक वर्षी मुलं हे ग्रुप करून गणपतीच्या आगमनासाठी टी-शर्ट्स, बॅनर्स, निमंत्रण पत्रिका, पोस्टर्स हे वेगवेगळ्या प्रकारचे निमंत्रणासाठी पोस्टर्स लावतात आणि त्यांच्या आनंदाने आणि जल्लोष सोहळ्याने करत असतात. गणपतीच नव्हे तर इतर महान थोर देवते असो किंवा महान थोर नेते असो यांचाही ते याच प्रकारे जल्लोषाने आगमन करतात. नंतर पण त्या गोष्टी ते असंच कुठेही फेकून देत असतात. ते वस्तू, ते कागद, देवांच्या छापलेल्या छायाचित्राचे कुठेही केर कचऱ्यात किंवा कोणाच्या पायाखाली येत असतात. तर या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे आणि लोकांना योग्य निरोप द्यायचा आहे आणि या गोष्टी टाळूया आणि योग्य निरोप लोकांना देऊया पुढे. आणि आपण आपल्या भारत देशाचा व हिंदू धर्माचा वारसा जपू आणि आपण अहिंसा परिवार प्रतिज्ञा करतो की पर्यावरणपूरक गणपती बाप्पा बसवू आणि लोकांना पण प्रेरित करू. बोला गणपती बाप्पा शाडू मातीच्या गणपती बाप्पा बसवणार का? प्लास्टिकचा वापर करणार का? देवी देवतांचे फोटो टी-शर्ट वर छापणार का? गणपती बाप्पा मंगल मूर्ती